किती महिला वर्ग तुम्ही कामाला येता इकडं? आणि जवळजवळ 20-22 महिला येतोय. अच्छा, काम आहे का व्यवस्थित? काय काय करावं लागतं बरं? व्यवस्थित फुलं तोडा, तंबाटी तोडा, अच्छा, अजून खुरपा. हां कोणी पाणी पिय नको म्हणू, हां. काय नाही, सावलीत बसून देत नाही. एक काही नुसती हात धुवून मागे लागते. सारखं उठा चला, उठा चला अच्छा, अशी म्हणते. अजून सकाळी 9 वाजता आणतात, संध्याकाळी 7 वाजता नेऊन पोहोचवतात. 7 म्हणता 8 वाजता. अहो पण फुकटचा ऐका 12 ना. तासाची ड्युटी होती. अहो क्षीरसागर ताई, मला काय म्हणायचंय, पण तुम्ही प्रवास तुमचं फुकट आहे का नाही? किती सुंदर जाताना वातावरण पाहताय, प्लस तुम्ही नदी पार करून पलीकडे जाताय, भीमा नदीचं दर्शन घेताय. हा एवढा मोठा अमूल्य ठेवा तुम्हाला भेटतोय, ह्याचं तुम्हाला काहीच नाही. तुम्हाला फक्त काहीच पाठीमागे लागलेलं दिसते का? काहीच लागलेले असते. हिटलर गेला की एक हिटलर सतत सतत असतं का? सतत. अच्छा, मालक लोकांचा त्रास नाही, नाही नाही, पण हिटलर लोकांचा त्रास फार आहे तुम्हाला म्हणायचं. लय 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 अवघड आहे हो. लय चांगली. म्हणजे घरचं झालं थोडं व्यान दाढलं घोड, ती म्हणतात ना काम लोकांचं. अवघडच आहे. तशी तर आहे इथं. पण मला असं वाटतं की तुम्ही ह्या वातावरणात म्हणजे बरं वाटतंय तुम्हाला, असं वाटतंय मला. छान वाटतंय, छान. गरम होत नाही. असं मला वाटतंय की असं चटा ऊन लागतंय. काय सांगायचे, उन्हाने नुसते माणसं करपटून गेले तर. पण बळच आपले फारच ऊन आहे का अक्का? पोटाला आग लागली, काय करायचं. फारच फार ऊन ऊन आहे, खूप ऊन आहे, उष्णता लय. हा का? त्यात गुदमार कसं बरं ताई तुम्ही दिवस काढत असताना बरं दिवस काढताय. अन्न पाणी तरी तुमच्या तोंडाला गोड लागत नाही असेल ना, का? काय नाही